आजकाल धावपळीच्या आयुष्यात बऱ्याचदा स्वयंपाकासाठी वेळ नाही, म्हणून भरपूर अन्न एकदाच बनवून ठेवलं जातं आणि मग वारंवार ते गरम करून खातात. पण तुमच्या किचनमधली ही एक साधी चूक तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण असे 6 पदार्थ पाहणार आहोत जे की वारंवार तुम्ही गरम केलेत तर त्यामध्ये असे काही घातक केमिकल्स तयार होतात जे की तुमच्या शरीरामध्ये गेले तर फूड पॉयझनिंग होऊन तुम्हाला पोटाचे त्रास, उलटी, जुलाब, मळमळ, गॅस, ऍसिडिटी होऊ शकतं. काही पेशंट्समध्ये तर हा त्रास इतका सिव्हिअर असतो की अगदी ICU मध्ये ऍडमिट करण्याची सुद्धा वेळ त्यांना येते. प्रत्येकाच्या शरीरावर हे अवलंबून असतं. दीर्घकाळ असे हे जे घातक केमिकल्स आहेत ते तुमच्या शरीरामध्ये गेलेत अशा वारंवार गरम करून खाण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे तर पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा वाढतो. हे आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. ऑनलाईन पण त्याची माहिती आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर ते 6 पदार्थ कोणते, नेमके कशा पद्धतीने आपल्या शरीरासाठी ते घातक ठरतात, त्रास होऊ नये म्हणून नेमकी खाण्याची योग्य पद्धत काय आहे, अशी सविस्तर माहिती आजच्या ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही चुकवू नका. घाबरवणं हा माझा उद्देश अजिबात नाही, पण प्रत्येकाला त्याच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक करणं, आरोग्याचं जे नुकसान आपण सहजपणे टाळू शकतो त्याबद्दल सांगणं हे माझं कर्तव्य आहे. छोटीशी विनंती असेल, चॅनलवर नवीन आहात तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे होईल काय, अगदी मोफतपणे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर यातील सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजेच तेल. तर हे वारंवार कधी गरम केलं जातं, तर जेव्हा ते तळण्यासाठी वापरलं जातं अशा पद्धतीने वारंवार गरम केलेल्या तेलामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढतं. परिणामतः नसांमधलं कोलेस्टेरॉल वाढून तुमच्या नसांचं ब्लॉकेज, हार्ट हेल्थ धोक्यामध्ये येते, हृदयाचं आरोग्य बिघडतं, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हेल्दी पेशी मरतात, डोकेदुखी, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, पचनासंबंधित त्रास, त्वचेच्या समस्या, वांग, पिंपल्स, तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्करोगाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे बाहेरचे तर तळलेले पदार्थ टाळायचेच आहेत. घरामध्ये सुद्धा काहीही तुम्ही तळण्यासाठी तेल वापरताय तर कढईमध्ये थोड्याच प्रमाणामध्ये तेल घ्या. त्यातूनही जर का ते असं तळलेलं तेल उरलं तर पुन्हा तळण्यासाठी तरी किमान वापरू नका. असं तुम्ही भाजीच्या फोडणीसाठी किंवा पोळीला लावून किंवा चटणीवर वगैरे अशा पद्धतीने घेऊ शकता. दुसरा पदार्थ म्हणजेच भात. बऱ्याच घरांमध्ये असा एकदमच भात बनवून ठेवला जातो आणि मग वारंवार तो गरम करून खातात. तर तो आरोग्यासाठी चांगला असतो किंवा चवही त्याची छान लागते असा बऱ्याचदा चुकीचा समज आपल्यामध्ये आहे. तर बघा, जर का तुम्ही भात वारंवार गरम केला तर त्यामध्ये बॅसिलस सीरियस नावाचा एक घातक बॅक्टेरिया जो आहे तो वाढीस लागतो. त्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढतं जर का तुम्ही भात असा शिळा वापरत असाल किंवा पुन्हा पुन्हा गरम करत असाल तर. आणि ह्या बॅक्टेरियाच्या सेवनामुळे होतं काय, तर मगाशी पाहिल्याप्रमाणे फूड पॉयझनिंग, पोटाचा त्रास तुम्हाला होतो, पोट दुखणं, वारंवार गॅस, ऍसिडिटी, उलटी, जुलाब होणं, शिवाय त्वचेचे, लिव्हरचे आजार, इम्युनिटी सुद्धा त्याच्यामुळे कमी होते. त्यामुळे जेव्हा शक्य होईल तेव्हा ताजाच भात बनवून खा. एकदमच असा बनवून ठेवू नका आणि तो पुन्हा पुन्हा गरम करू नका. तर त्यातूनही जर का थोडाफार उरलाच तर तो व्यवस्थितपणे झाकून फ्रीजमध्ये ठेवा आणि बाहेर काढून फक्त एकदाच गरम करून तो वापरायचा आहे, तो देखील कधीतरीच. तिसरं म्हणजेच पालक किंवा इतर पालेभाज्या, बीट सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं जे की आपल्या शरीरासाठी हितकर आहेत. परंतु वारंवार तुम्ही जर का हे गरम केले तर ह्याचं कन्व्हर्जन जे आहे ते होतं नायट्राइट्स
नायट्रोसमाइन्स मध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढतं, ज्याचा की परिणाम म्हणून मगाशी पाहिल्याप्रमाणे फूड पॉयझनिंग, पोटाचे त्रास तर होतात, किडनी लिव्हरसाठी ते टॉक्सिक सांगितलेलं आहे. कॅन्सरचा धोका सुद्धा अशा ह्या केमिकल्समुळे वाढतो. त्यामुळे ताजंच बनवून खा. अगदीच त्यातूनही शिल्लक राहिलं थोडंफार तर फ्रीजमध्ये जितकं लवकर शक्य होईल तितकं फ्रीजमध्ये ठेवा आणि काढून सुद्धा पुन्हा फक्त एकदाच गरम करून ते खायचं आहे. चौथं म्हणजेच अंडी आणि मांसाहाराचे कुठलेही पदार्थ. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात, जे की आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहेत. परंतु जर का तुम्ही वारंवार हे गरम केले तर काय होणार आहे, प्रोटीन्स म्हणजेच अॅमिनो ॲसिडची चेन असते, ही जी चेन आहे ती तुटते आणि मग आपण हे खाल्लं की आपल्याला त्यातून प्रोटीन्स तर मिळत नाहीत, खनिजे जे काही पोषक घटक आहेत ते ह्यातले नष्ट होतात. शिवाय असं वारंवार गरम करण्यामुळे यामध्ये HCA हेटेरोसायक्लिक अमाइन्स आणि ॲक्रिलामाइड्स यासारखे कॅन्सरजन्य घातक केमिकल कंपाऊंड्स तयार होतात. त्यामुळे वारंवार गरम करणं टाळा. एकदाच फक्त तुम्ही एकदा बनवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त एकदा गरम हे करू शकता. सारखं सारखं गरम करणं टाळा. पाचवा अतिशय महत्वाचा पदार्थ की जो आपल्या सर्वांचाच आवडीचा आहे, सकाळची सुरुवातच आपली त्याच्यानं होते, तो म्हणजेच चहा. तर असा हा वारंवार गरम चहा कधी केला जातो, तर जेव्हा तुम्ही बाहेरचा चहा पिता, हॉटेलवर असेल, टपरीवर, तर तिथे एकदमच मोठ्या भांड्यामध्ये चहा बनवलेला असतो आणि ते भांडं जे आहे ते कंटिन्यू गॅसवरच असतं. तर तिथेच तो वारंवार गरम केला जातो आणि दिला जातो. त्यामुळे बाहेरचा चहा तर आपल्याला टाळायचाच आहे. पण बरेच जण आजकाल काय करतात, घरी सुद्धा खूप जास्त चहा एकदमच बनवून ठेवतात, सारखा सारखा बनवायचा कंटाळा येतो म्हणून, आणि मग तोच वारंवार गरम करून प्यायला जातो. पण जेव्हा चहा असा वारंवार गरम करून पितात तर त्यावेळेला तुम्हाला जाणवलं सुद्धा असेल, विशेषतः जर का तो दुधाचा चहा असेल तर त्याची चव सुद्धा बिघडलेली जाणवते. त्याशिवाय त्यामध्ये असं वारंवार दूध टाकून उकळल्यामुळे टॅनिन्सचं प्रमाण वाढतं, ज्याचा की परिणाम म्हणून तुम्हाला पोटाचे त्रास, गॅस, ॲसिडिटी, अपचन, सतत पोट फुगलेलं राहणं किंवा त्वचेच्या समस्या, वांग, पिंपल्स असतील, केस गळणं, वेळी पांढरे होणं, हे त्रास जे आहे ते जाणवतात. त्यामुळे ताजाच चहा बनवून प्या. दूध टाकलेला चहा तुम्ही जर का खूप जास्त वेळ उकळत असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये टॅनिन सारख्या घातक केमिकलचं प्रमाण वाढतं आणि तुमचा जो त्रास आहे चहा प्यायल्यानंतरचा तो कित्येक पटीने अजून वाढू शकतो. त्यामुळे वारंवार चहा गरम करणं टाळा. आता सहावा शेवटचा तरीही अत्यंत महत्वाचा पदार्थ म्हणजेच की बटाटे. तर एकदा तुम्ही बटाटे शिजवलेत आणि ते थंड केलेत आणि पुन्हा जर का गरम केलेत तर त्याच्यामुळे त्यामध्ये भाताप्रमाणेच बॅसिलस सिरियस नावाचा, तसंच त्यासोबतच क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम नावाचा सुद्धा एक बॅक्टेरिया जो आहे तो तयार होतो. अतिशय घातक असे हे दोन्ही बॅक्टेरिया सांगितलेले आहेत, ज्याच्या सेवनामुळे तुम्हाला पोटाचे त्रास, फूड पॉयझनिंग तर होऊच शकतं. त्यासोबतच नर्व डॅमेज होऊन तुम्हाला पॅरालिसिस होण्याचा धोका सुद्धा वाढतो. तुमच्या ऐकण्यामध्ये सुद्धा आला असेल बऱ्याचदा, किंवा तुम्हाला स्वतःला देखील अनुभव आला असेल, बाहेरचा वडापाव खाल्ला आणि प्रचंड त्रास त्याला झाला, तर त्यामध्ये असणाऱ्या बटाट्याच्या भाजीमुळे. ताजे उकडलेले बटाटे शक्यतो तिथे वापरले जात नाहीत. घरी बनवताना सुद्धा तुम्ही कधीही बटाटे वापरताय तर ही जी काळजी आहे ती घेतलीच पाहिजे. यासोबतच अजून एक भाजी आहे जी प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी चा खूप चांगला सोर्स आहे, चवीला सुद्धा अत्यंत छान लागते, बरेच जण आजकाल ते खातात सुद्धा, ती म्हणजेच मशरूम. तर हे जे मशरूम्स आहेत हे सुद्धा वारंवार गरम करणं टाळा. तर नक्की आज जे आपण 6 पदार्थ पाहिलेत, म्हणजे सगळ्यात पहिलं तर म्हणजे की तेल, भात, पालक आणि इतर पालेभाज्या ज्या असतील त्या, अंडी, मांसाहार आणि चहा आणि त्यासोबतच बटाटे, मशरूम. तर हे पदार्थ वारंवार गरम करून खाणं टाळा. आपलं आरोग्य जपा, नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो बनवतोय. तर तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर आपले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या जवळच्या मित्र, नातेवाईकांना नक्की शेअर करा.
त्यांचं सुद्धा आरोग्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून असेच आरोग्य विषयक जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनेलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.